नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण खूप साधी सोपी झटपट बनणारी अगदी घरच्या सामानातून तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे चिकन भुना। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्यापैकी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की प्लीज करा। तसंच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ रिलेटेड फीडबॅक कमेंटमध्ये नक्की द्या। चिकन भुना बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला या चिकनला मॅरिनेट करायचे। मॅरिनेशनसाठी मी इथे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धणे पावडर, लाल तिखट 1 चमचा आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे 2 चमचे तूप। इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। तसंच 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि आता आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। तसंच 1 चमचा दही सुद्धा घालायचे। आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे, चिकनला व्यवस्थित कोट करायचे सगळ्या मसाल्यामध्ये आणि हे चिकन 1 तासासाठी असंच ठेवून द्यायचे। चिकन मॅरिनेट करून झालं। आता आपल्याला चिकनसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 चमचे धणे, 1 मसाला वेलची, तसंच 2 ते 3 हिरव्या वेलच्या आपल्याला इथे घालायचे। सपोज आपण मटण भुना करतोय तर आपल्याला इथे वेलचीचं प्रमाण कमी करायचे। यानंतर आपण इथे 1 चमचा शहाजिरं घालतो, 1 चमचा नॉर्मल जिरं, 7 ते 8 लवंग, 1 चमचा काळी मिरी आणि हे सगळे पदार्थ आता आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे। यामध्ये आपल्याला अर्धा इंच दालचिनी सुद्धा घालायचे, तसंच 1 तमालपत्र घालायचे। मसाला आपल्याला 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे। हलका मसाला भाजल्याचा सुगंध यायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। कम्प्लिटली थंड करून मिक्सरमध्ये घालून याची पावडर बनवून घ्यायची। आता एका पॅनमध्ये मी इथे 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। तुपाच्या जागी आपण इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता। जसं तूप गरम झालं की मी इथे 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घातले। कांदे 2 ते 3 मिनिटं हलके परतून झाले की आपल्याला यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, तसंच 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची। सपोज आपल्याला जास्त तिखट आवडत असेल तर आपण इथे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि हे कांदे आपल्याला ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार लाल तिखट मी इथे 1 चमचा घेतलेला आहे, आपण जास्त सुद्धा घेऊ शकता आणि आपण जो भाजून घेतलेला मसाला होता तो सगळा आपल्याला वाटून त्याची पावडर करून घ्यायची आणि तो सगळा मसाला इथे घालायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले टोमॅटो घालायचे, तसं थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्याने टोमॅटो पटकन शिजतो। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण लावून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचंय। मसाल्यामध्ये टोमॅटो घालून शिजवल्याने टोमॅटोला छान पाणी सुटतं आणि टोमॅटोच्या पाण्यामध्ये मसाला सुद्धा छान शिजला जातो, अजिबात कच्चेपणा राहत नाही। पॅनवरचं झाकण काढून घेतलेलं आहे, आपण पाहू शकता टोमॅटो खूप सॉफ्ट झालेत। आता आपल्याला यामध्ये मॅरिनेटेड चिकन घालायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सगळं चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि आता आपल्याला पॅनवर झाकण ठेवून 15 मिनिटं शिजवून घ्यायचंय। 15 मिनिटं चिकन शिजवत असताना आपल्याला प्रत्येक 5 मिनिटांनंतर झाकण काढायचंय, चिकन व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि मग झाकण लावून शिजवून घ्यायचंय, म्हणजे ते खाली तळाला जळत नाही। चिकन आपल्याला वाफेवरच शिजवायचंय, अजिबात पाणी घालायचं नाहीये, कारण चिकन मध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं। इथे 15 मिनिटं झालेली आहे, मी झाकण काढलेलं आहे, आपण पाहू शकता चिकनने किती पाणी रिलीज केलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मीडियम टू हाय फ्लेमवर थोडंसं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचंय। थोडंसं दाटसरपणा आला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि इथे आपला चिकन भुना तयार झालेला आहे। आपण प्लेटिंग करून घेऊया। आपण सपोज चिकन आधीच मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर ही रेसिपी पटकन 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। चवीला सुद्धा खूपच उत्तम लागते, झटपट तयार होते। तेव्हा ही रेसिपी नक्की बनवून पहा। आवडली असल्यास कमेंट करून कळवा। तसंच
स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. धन्यवाद.